नमस्कार. हिवाळा लागला की मार्केटमध्ये छान अशी मोठी-मोठी पिवळी धम्मक लिंब यायला सुरुवात होते. मग आपण काय करतो? भरपूर अशी लिंब घेऊन येतो व ती फ्रीजला स्टोअर करतो. पण कधी-कधी काय होतं, फ्रीजमध्ये देखील या लिंबांना अशा पद्धतीने डाग लागतात, लिंब नरम पडतात व त्याला पाणी सुटून ते खराब होतात, सडतात, मग ते फेकून द्यावे लागतात. हे टाळण्यासाठी आज मी तुम्हाला एक प्रकार दाखवणार आहे. हा प्रकार वापरून तुम्ही लिंबू हे साधारण 5 ते 6 महिने वापरू शकतात. आता खराब झालेले इथे थोडेसे डाग पडलेले लिंबू होते, ते स्वच्छ धुवून इथे मी चिरून घेतले आहे. प्रत्येक लिंबाच्या 2 फोडी करून घेतल्या आहे. त्यानंतर एक भांडं घ्यायचं आहे, त्यावर चाळणी ठेवायची आहे व व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे प्रत्येक लिंबू हे आपल्याला पिळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बिया ह्या सेपरेट होतील. आता खाली आपल्याला फक्त लिंबाचा रस मिळणार आहे. आता हा लिंबाचा रस आपल्याला फ्रीजला स्टोअर करायचा आहे. त्यासाठी इथे आपल्याला जो बर्फाचा ट्रे असतो तो वापरायचा आहे किंवा तुमच्या घरात अशा पद्धतीने चॉकलेटचे छोटे-छोटे आकाराचे मोल्ड असतील ते देखील तुम्ही वापरू शकतात. आता या ठिकाणी रस जर जास्त असेल तर तुम्हाला हे 2 ते 3 बॅचेसमध्ये करायचं आहे. आता इथे मी बर्फाच्या ट्रेमध्ये अगदी थोडा-थोडा रस घालून घेत आहे. ठिकाणी तुम्हाला ज्या आकारात या क्यूब्स बनवायचे आहेत त्या आकारात तुम्ही रसाचं प्रमाण कमी जास्त करून क्यूब्स तयार करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने बर्फाचा ट्रे आता पूर्णपणे भरला आहे. आता इथे चॉकलेटचे जे मोल्ड आहे ते देखील ट्रे मी इथे भरून घेत आहे. माझ्याकडे आणखी 2-3 मोल्ड आहे ते देखील मी आता भरून घेणार आहे. आता हे मोल्ड किंवा ट्रे भरून झाल्यानंतर आपल्याला फ्रीजरमध्ये सेट करायचे आहे. पूर्ण 1 दिवसभर फ्रीजरमध्ये आपल्याला हे ट्रे ठेवून द्यायचे आहे. आता इथे 1 दिवसानंतर तुम्ही बघू शकतात छान असे हे मोल्ड ट्रे सेट झाले आहे. आपला रस हा छान असा सेट झाला आहे. अशा पद्धतीने या मोल्डमधून अलगद हे क्यूब्स निघतात. तुम्ही बघू शकतात अगदी अलगद निघायला सोप्या पद्धतीने आपण हे काढू शकतो. जर तुमच्याकडे बर्फाचा एखादा ट्रे असेल व अशा प्रकारे मोल्ड नसतील तर तुम्ही घरातील छोट्या-छोट्या वाट्यांमध्ये देखील हे क्यूब्स सेट करून फ्रीजरला ठेवू शकतात. अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता सर्व आपले हे क्यूब्स आता निघाले आहेत. छान असे अलगद हे क्यूब्स निघतात. आता तयार झालेले हे क्यूब्स आपल्याला एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून घ्यायचे आहे व आपल्याला फ्रीजरमध्ये तो डब्बा ठेवून द्यायचा आहे व जसे लागतील तसे तुम्हाला हे क्यूब्स वापरायचे आहे. आता अशा पद्धतीने तुम्ही बघू शकतात इथे मी हा डब्बा फ्रीजरला ठेवून देणार आहे. जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा छानशा एका रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.